जय शिवराय मित्रांनो पीक कापणी प्रयोग खरीप 2025 चा पीक विमा मिळणार का या प्रश्नाचं उत्तर फक्त एकच बाब देऊ शकते, ते म्हणजे पीक कापणीचा अंतिम अहवाल। मित्रांनो, पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारेच जे काही उत्पादन निश्चित केलं जाईल, या उत्पादनामध्ये जर उंबरठा उत्पादनाच्या तुलनेमध्ये तफावत दिसून आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। अर्थात ती अंतिम आकडेवारीच्या आधारे शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पीक कापणीचे प्रयोग हे अतिशय शेतकऱ्यांसाठी यावर्षी महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, याच पीक कापणीच्या अंतिम अहवालाकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। याच्यामध्ये मूग, उडीद, बाजरी, मका अशी जी काही पिकं आहेत, या पिकाचे अंतिम पीक कापणीचे प्रयोग संपलेले झालेले आहेत। याची आकडेवारी आता शासनाच्या माध्यमातून 15 नोव्हेंबर पासून पुढे कृषी आयुक्तालयाला पाठवायला सुरुवात करण्यात आलेली आहे। आता लक्ष लागलेले ते म्हणजे महत्त्वाचं असं पीक सोयाबीनकडे। मित्रांनो, सोयाबीनचा आकडेवारी जी काही अहवाल आहे, अंतिम जो डाटा आहे तो 15 डिसेंबर पर्यंत शासनाला सादर करावा लागतो आणि शासनाच्या माध्यमातून पुढे तो पीक विमा कंपनीला 31 डिसेंबर पर्यंत सादर केला जातो आणि तिथून पुढे 3 आठवड्याच्या आतमध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण करण्याच्या संदर्भातील निर्बंध आहेत। आता हे जे काही आकडेवारी काढली जात आहे, याच्यामध्ये सोयाबीनची पीक कापणीची जी अंतिम आकडेवारी आहे ती काढण्याचं काम सध्या सुरू आहे आणि ते सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे, जे 15 डिसेंबर पर्यंत पूर्ण करून त्याची आकडेवारी कृषी आयुक्तालयाला सादर केली जाणार आहे। कापसाचं जर आपण पाहिलं तर कापसाची सध्या पहिली वेचणी सुरू आहे, याच्यानंतर दुसरी वेचणी आणि अशी जी आकडेवारी ती काढली जाईल। याची आकडेवारी काढण्यासाठी फेब्रुवारी पर्यंतचा कालावधी आहे। तूर असेल, कापूस असेल, याचे पीक कापणीचे प्रयोग हे फेब्रुवारी पर्यंत घेतले जातात आणि त्याच्यानंतर त्याचा डाटा पुढे सादर केला जातो। परंतु आता एकंदरीत खरीपाची कापूस आणि तूर सोडून जी इतर पिकं आहेत, या पिकाचे सर्वच पिकांची आकडेवारी 15 डिसेंबर पर्यंत जाहीर केली जाते आणि याचीच कामं आता अंतिम टप्प्यामध्ये येतात। एकंदरीत सोयाबीनची जी काही काढणी चालू आहे आणि याची जी काही आकडेवारी ते जवळजवळ जे काही महत्त्वाचे असे सोयाबीनचे जिल्हे त्याच्यामध्ये पार पडलेले आहे। त्याच्यामुळे 15 डिसेंबर पूर्वीच या सोयाबीनसह इतर खरीपाच्या पिकांची जी अंतिम आकडेवारी आहे ती या ठिकाणी समोर येण्याचे चिन्ह आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती जे काही जिल्हे या आकडेवारीनुसार नुकसानग्रस्त दिसून येतील, जी महसूल मंडळ, जे तालुके याच्यामध्ये बाधित दिसून येतील, त्या तालुक्यांना हा पीक विमा मिळू शकतो। तर मित्रांनो, अंतिम पीक कापणीची जी आकडेवारी ती समोर आल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे याचं चित्र समोर आल्यानंतर त्याच्याबद्दल आपण जिल्हानिहाय सुद्धा अपडेट नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।